आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाई खंडाळा महाबळेश्वर यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या वाई नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतीच्या निवडणुकांमध्ये तसेच सर्व पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांचा सत्कार सोहळा या वाई नगरीमध्ये आपण घेतला। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेतृत्व आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे नेते माजी आमदार मदनदादा भोसले, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा अरुणावहिनी पिसाळ, त्याचप्रमाणे शशिकांतदादा पिसाळ, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आरपीआयचे नेते आणि कायम आमच्या बरोबर असणारे अशोक बापू गायकवाड, या ठिकाणी सन्मान्य आमचे खंडाळाचे दुसरे नेते आणि मार्गदर्शक नितीन बापू भरगुडे पाटील, त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठ सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो। सर्व व्यासपीठ आणि या नगरीचे नगराध्यक्ष अनिल भाऊ सावंत, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि समोर उपस्थित असलेले वाई खंडाळा महाबळेश्वरवरून आलेले माझे तमाम सर्व मतदार माता भगिनी आणि माझ्या पत्रकार बंधूंनो, खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर भाऊ आपण किंवा आपल्या सर्वांना माहिती आहे की जिथनं आम्ही निवडून आलो तर बाकीचं मी काय सांगत नाही, पण अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेस काय झालं आणि विराज शिंदेला ह्या व्यासपीठावर यायची गरज का लागली किंवा का विराज शिंदे ह्या व्यासपीठावर आला, थोडक्यातच सांगतो। ज्या पार्टीकडनं आम्ही निवडून आलो त्या पार्टी बरोबर आम्ही प्रामाणिक राहिलो। अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आम्ही प्रामाणिक 1 महिना टूरवर आम्हाला नेलं, तिथपर्यंत आम्ही प्रामाणिक होतो। पण भाऊ आपल्या दोघांची मैत्री एवढी आहे की पुढच्याला कायमच संशय असायचा की विराज शिंदे काय करेल। मी ठासून सांगायचो आहे बाबांनो तुमच्या बरोबरच राहणार आहे। 20 तारखेच्या आदल्या दिवशी भाऊ या गोष्टी मी कधी बोलणार नव्हतो, सांगणार नव्हतो, पण 19 तारखेला त्यांनी म्हणजे एवढे प्रचंड संशय होता की माझी पत्नी ऋतुजा शिंदे, मी माननीय मंत्री महोदयांबरोबर होतो सातारला डीसीसी बँकेमध्ये आणि डीसीसी बँकेचे चेअरमन त्यांच्याबरोबर होतो आणि इथं महाबळेश्वरला आम्हाला त्यावेळेस ठेवलेलं होतं। त्यावेळेस मी तिथं नसताना आमच्या बॅगा चेक केल्या गेल्या, म्हणजे एखाद्या स्त्रीची बॅग तुम्ही निर्लज्जपणाने चेक करता, ही कुठली तुमची सभ्यता। त्यानंतर मोबाईलचे सगळे ऍप डिलीट मारण्यात आले, म्हणजे तुम्हाला आमच्यावर विश्वास नव्हता का? तरी देखील हे सगळं पचवून आम्ही 20 तारखेला
राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर पार्टी बरोबरच राहिलो आणि त्यानंतर पार्टी बरोबर राहिल्यानंतर आम्ही पार्टीच्या बाजूनेच हात वर केलेला. त्यानंतर सभापती निवडीच्या नोटिसा सुटल्या. त्यानंतर मी स्वतःहून नितीन काकांना फोन केला की काका असा सभापतीच्या निवडी जाहीर झाल्यात. नितीन काकांनी मला एक वाक्य वापरलं की तू नीट राहा म्हणजे झालं. मी तिथंच त्यांना लगेच फोडून काढलं, काका मी 20 तारखेला नीटच होतो, पार्टी बरोबरच राहिलोय, ही आमची चूक झाली का? आणि तुम्ही जर असा संशय कायम घेणार असाल तर आम्हाला देखील आता इथून पुढे विचार करावा लागेल. आम्ही एवढं पार्टी बरोबर प्रामाणिक राहतोय तरी तुम्ही संशय घेताय. कारण का? जया भाऊंचन माझ्या संबंध, अरे जया भाऊंचन माझे संबंध 13-14 वर्षापासूनच आहे. संबंध जरी असले तरी आमची मैत्री वेगळी. पार्टी बरोबर मी ज्या होतो त्या मी तिथे स्टिकअप राहिलेलो, प्रामाणिकपणे आम्ही लढलो. आणि तरी देखील तुम्ही जर संशय घेत असाल. त्यानंतर 2-3 वेळा मंत्री महोदयांचा कधी फोन आला की काय तुला फोन बिन, म्हणजे बाकीचं राहिलं बाजूला, बाबा ही जबाबदारी कर, हे काम कर, ते काम कर, पण पहिलं जयभाऊचा फोन आला का? म्हणजे ह्यांच्या मनात कायम भीती आणि शंकाच असायची. मग सभापती निवडीच्या वेळेस माझ्या वाई तालुक्यासाठी, माझ्या बावधन जिल्हा आणि माझ्या तमाम, मी राजकीय मुत्सद्दीगिरी ज्याला म्हणतात ती भूमिका मी घेतली आणि माझ्या वाई तालुक्याचा, माझ्या बावधन गटाचा कसा विकास होईल तेच मी केलं. आणि निश्चितपणे मी त्यावेळेस देखील पार्टीकडनंच फॉर्म भरला. भाऊंनी बिनविरोध दिलं. बिनविरोध दिला असताना देखील दुसऱ्या दिवशी आमच्या घरावर आम्ही दुसऱ्या दिवशी पेपरला आउट केलं की आम्ही बाबा राष्ट्रवादीचेच सदस्य आहे, राष्ट्रवादीकडनंच आपण फॉर्म भरलेला आहे. तरी देखील वाई तालुक्याला आणि आमच्या बावधन गटाला सभापती भाऊ तुम्ही दिलं हे त्यांना बघवलं नाही. आणि त्यांनी आमच्या घरावर मोर्चा काढला. 150-200 जण होती मोर्चाला. त्यातली पण डीसीसी बँकेचे कर्मचारी अर्धी, कारखान्याचे काय अर्धी, अशा ह्याच्यात मोर्चा काढला. अनेक आरोप केले, पण त्या आरोपाला मी कधीच भीक घातली नाही. त्यांना आतापर्यंत कधी उत्तर पण दिलं नाही. कारण का ते मी केलंच नाही, मी काय घेतलंच नाही. तर कशाला उगत नाही त्यांच्या नादी लागून त्यांना मोठं करायचे. आज जनतेला कळालं पाहिजे की विराज शिंदेनी काय ही भूमिका घेतली. कायम संशयाने बघायचं, कायम संशय. कधी विश्वास ठेवून आमच्यावर कधी त्यांनी कुठली जबाबदारी दिली नाही. त्यामुळं ही भूमिका आम्ही घेतली. आणि निश्चितपणे भाऊ इथून पुढच्या काळात तुम्ही मदनदादा सर्व व्यासपीठावरचे मान्यवर जे जबाबदारी आणि जे पक्षासाठी आज तुम्ही भाजपमध्ये माझा प्रवेश घेतला त्याबद्दल इथून पुढच्या काळात म्हणजे ते अनपेक्षित होतं. निश्चितपणे आता या सर्वांच्या साथीने सगळ्यांना बरोबर घेऊन इथून पुढच्या काळात बीजेपी पक्षासाठी, बीजेपीसाठी आणि संघटन बीजेपीचं ह्या वाई, खंडाळा, महाबळेश्वर मध्ये निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या साथीने कार्यकर्ते जोडण्यामध्ये इथून पुढे भाऊ तुम्ही बघत राहा, सर्व मान्यवर बघत राहा. कोणी ठेवत नसतो. प्रवेश फक्त फळ्याची व्यवस्था जास्तीत जास्त करा. तुम्ही देताल तेवढे फळे कमी पडतील एवढंच सांगतो. आणि आपण पुन्हा या ठिकाणी आम्हाला बोलवलं युती म्हणून, खरं आम्हाला बोलवलं गेलं. ऋतुजा शिंदे सभापती झाल्या, महायुतीच्या सभापती म्हणून त्यांचा सत्कार केला. त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.